गुड मॉर्निंग. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन या सत्रामध्ये आज आपण इयत्ता 3री विषय गणित त्यातील चित्रलेख हा घटक अभ्यासणार आहोत आणि त्याच्यामध्ये उपघटक आहे तो म्हणजे चित्ररूप माहिती. आता तुम्हा सगळ्यांना चित्र आवडतात का? हो. म्हणजे आपण एखादी चित्ररूप माहिती म्हणजे काय तर चित्राच्या रूपात दिलेली माहिती, वेगळं काही नाही. चित्ररूप माहिती म्हणजे लक्षात काय ठेवायचंय? चित्राच्या स्वरूपात दिलेली माहिती. म्हणजे एखादी मोठ्या प्रमाणामध्ये दिली गेलेली माहिती आहे आणि ती आपल्याला संख्यांमध्ये मांडता येत नाही, तर ती आपल्याला चित्रामध्ये मांडून चित्राच्या स्वरूपामध्ये दिलेली जाते, तर त्याला म्हणायचं चित्ररूप माहिती. म्हणजेच थोडक्यात काय तर एखादी गोष्ट म्हणजे समजा आपल्या वर्गामध्ये किती मुलं आहेत तर 31 मुलं आहेत. त्यापैकी 5 मुलं चालत येतात, 10 मुलं सायकलवर येतात, 5 मुलं गाडीवर येतात. अशी जी माहिती आहे ती आपण प्रत्येक मुलाचं तिथं लिहू शकतो का? तर ती आपल्याला तक्त्यामध्ये मांडायची असेल तर तिथं आपण मुलांची चित्र काढणार. बाबा 5 मुलं काय येतात सायकलवर येतात, 10 मुलं कशी येतात तर चालत येतात. असं ज्यावेळेस आपण आलेख मांडतो म्हणजे चित्ररूप माहितीचा आलेख त्याला म्हणायचं चित्रालेख. काय म्हणायचं? चित्रालेख, चित्ररूप माहितीचा आलेख. मग आता बघा ज्यावेळेस आपण चित्ररूप माहिती सोडवतो त्यावेळेस पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागतं तर त्याचं प्रमाण किती दिलेलं आहे, म्हणजे एक विद्यार्थी बरोबर किती दिलेलं आहे किंवा एक फळ म्हणजे त्या चित्रालेखामध्ये प्रमाण किती दिले हे जर आपण पहिल्यांदाच बघायचे. गणित सोडवायच्या अगोदर त्या चित्रालेखाचं प्रमाण आपल्याला पाहायचंय आणि ज्यावेळेस आपण ते प्रमाण बघू त्यावेळेस आपल्याला प्रश्नाची उत्तरं सापडणार आहेत. म्हणजे चित्रलेखाचे वाचन करताना किंवा तो जो तुम्हाला चित्रालेख दिलेला आहे तो तुम्हाला काढता पण यायला पाहिजे. बघा जसं तुम्हाला ती चित्रलेखावरून प्रश्नाची उत्तरं देता यायला पाहिजे तसंच तुम्हाला चित्रलेख माहिती दिली तर चित्रलेख काढता सुद्धा यायला पाहिजे. आणि त्यामुळे काय होतं तर माहितीचे निरीक्षण करून त्यातील संख्या कोणत्या मोठ्यात मोठ्या संख्येच्या पटीत आहेत ते आपल्याला पाहायचं आहे. म्हणजे किती पटीत दिलेलं आहे प्रमाण जर तुम्हाला अचूक कळलं का नाही तुम्हाला प्रश्न सुटले. प्रमाण फक्त बघायचं आहे. तर बघूया आपण त्याच्यावरती प्रश्न कसे विचारले जातात आपल्याला. बघा अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला चित्ररूप माहितीमध्ये विचारले जातात. आता इथं बघा काय दिलंय तर इथं चित्रालेख दिलाय. कसा दिलाय बघा. आता हा एकाच पानावरती बसत नाही. बघा आपण बघू तुम्हाला दिसतंय ना. आता इथं बघा प्रश्न 1 आणि 2 साठी सूचना दिली. काय तर खालील चित्रलेखात विविध खेळ व ते खेळ खेळणारे विद्यार्थी यांची माहिती दिलेली आहे. बघा चित्रलेखामध्ये काय दिलंय तर खेळ आणि ते खेळ कोणते विद्यार्थी किती विद्यार्थी खेळतात याची माहिती दिली आणि त्यावरून आपल्याला खालील प्रश्नाची उत्तरं द्यायची. आता तुम्हाला हा जो दिसतोय हा जो तुम्हाला चौकट दिलेली आहे म्हणजे हे खेळ आणि खेळ खेळणारे विद्यार्थी हे जे आहे त्याला म्हणायचं चित्रालेख. काय म्हणायचं? चित्रालेख. आणि त्याच्यामध्ये इथं दिलंय ते बघा प्रमाण आहे. काय आहे? प्रमाण. पहिल्यांदा हे बघायचं किती प्रमाण दिलंय. एक चित्र म्हणजे 5 विद्यार्थी. एक चित्र म्हणजे किती विद्यार्थी? 5 विद्यार्थी. म्हणजे इथलं जो एक चित्र आहे ते म्हणजे किती आहे? 5 विद्यार्थी. म्हणजे हे 5 विद्यार्थी, हे 5 विद्यार्थी, हे 5 विद्यार्थी. ह्या प्रत्येक चित्राची किंमत किती आहे? 5 विद्यार्थी. किती? 5 विद्यार्थी. म्हणजे मग कबड्डी किती जण खेळतात? किती विद्यार्थी खेळतात रे? कबड्डी
कबड्डी 1 2 3 4 5 म्हणजे 5 25 25 विद्यार्थी काय खेळतायत? कबड्डी खेळतायत असा त्याचा अर्थ होतो. खो खो किती विद्यार्थी खेळतात? 1 2 3 4 म्हणजे हे 5 हे 5 हे 5 किती? 20 विद्यार्थी खेळतात असा याचा अर्थ होतो. फुटबॉल किती खेळतात? 1 2 3 4 5 6 6 30 म्हणजे 10 20 30 विद्यार्थी फुटबॉल खेळतात. आणि व्हॉलीबॉल किती खेळतात? 1 2 3 4 5 6 7 8 म्हणजे 45 40 विद्यार्थी व्हॉलीबॉल खेळतात असा या चित्रालेखाचा अर्थ होतो. बरोबर. अशा पद्धतीने प्रमाणावरून आपल्याला चित्रालेखाचं काय करायचं आहे तर अभ्यास करायचा आहे. प्रमाणावरून आपल्याला चित्रालेखामध्ये किती प्रमाणामध्ये माहिती दिली हे आपल्याला कळणार आहे. चित्रालेख समजला? चित्रालेखामध्ये काय माहिती दिलेली असते हे कशावरून कळतं? प्रमाणावरून. कशावरून? प्रमाणावरून. तर आता बघूया आपण याच्यावरती प्रश्न कसे विचारले जातात. मग आता हे चित्रालेख आणि प्रश्न एकाच ह्याच्यावर बसवले पाहिजे. बघा इथं या चित्रालेखावर एक पहिला प्रश्न आहे बघा. व्हॉलीबॉल खेळ खेळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 40. बघा व्हॉलीबॉल कुठं आहे? इथं आहे व्हॉलीबॉल. बरोबर. आता व्हॉलीबॉल किती जण खेळतात? तर हे एक चित्र म्हणजे किती विद्यार्थी आहेत? 5 विद्यार्थी आहेत. म्हणजे 5 5 5 5 5 5 5 हे 8 जण आहेत. म्हणजे 5 गुणिले 8 किती रे? 40. किती? 40. म्हणजे व्हॉलीबॉल खेळणारे विद्यार्थी किती आहेत? 40 आहेत. व्हॉलीबॉल किती विद्यार्थी खेळतात? 40. समजलं? समजलं का? पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न इथं खो खो आणि कबड्डी हे 2 खेळ खेळणाऱ्यांची एकूण संख्या किती? बघा इथं आपण पर्यायाच्या अगोदर उत्तर काढू शकतो. खो खो बघा खो 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 किती जण खेळतात? 1 2 3 4 म्हणजे 4 पंचे 20 जण खो खो खेळतात. आणि कबड्डी किती खेळतात? 1 2 3 4 5 म्हणजे 5 25 म्हणजे कबड्डी किती जण खेळतात? मग आता ह्या दोन्ही खेळ खेळणाऱ्यांची एकूण संख्या सांगितली आहे म्हणजे आपल्याला काय करावं लागेल रे? 25 अधिक 20 5 0 5 2 2 4 म्हणजे एकूण कबड्डी आणि खो खो खेळणारे विद्यार्थी किती आले? 45 आले. आहे का पर्याय? बघूया आपण. पर्याय नंबर 4. पर्याय नंबर बघा किती? 45. पर्याय नंबर 4. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे त्या चित्रालेखामध्ये जे प्रश्न आलेले आहेत चित्रालेख आधी बघायचा, त्याचं प्रमाण बघायचं आणि त्या प्रमाणावरून चित्रालेखाचं काय करायचं अभ्यास करायचा आणि त्याच्यावर आधारित 2 प्रश्न असतात. त्या 2 प्रश्नाची उत्तरं आपल्याला द्यायची आहेत. बघूया आता इथं काय केलेलं आहे. बघा चित्रालेख दिसतोय का तुम्हाला? ठीक आहे. बघा काय दिलंय? दुकानातील विकल्या गेलेल्या धान्यांची माहिती खालील चित्रालेखामध्ये दिली आहे. त्यावरून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहा. आता इथं प्रमाण अगोदर बघायचं. चित्रालेख सोडवताना पहिल्यांदा काय बघायचंय? प्रमाण. प्रमाण किती दिलंय? एक चित्र बरोबर किती? 10 पोती. म्हणजे हे 10 पोत्यांचं एक चित्र आहे बघा. किती पोत्यांचं? 10 पोत्यांचं. प्रत्येक चित्र किती पोत्यांचं आहे? 10 पोत्यांचं. समजलं? आता ह्याच्यावरचा प्रश्न बघूया आपण. बघा दुकानातील एकूण
दुकानातील एकूण गव्हाच्या पोत्यांची संख्या किती आहे? बघा आपण मोजूया. गहू कुठे आहे? इथं गहू आहे. म्हणजे एक चित्र म्हणजे किती पोती आहेत रे? किती पोती आहेत? 10 पोती. मग 1 2 3 4 5 6 किती झाले रे? मग 6 गुणिले 10 10 सम 60. पर्याय नंबर 4. 10 सम 60. ठीक आहे. पुढचं बघूया. कळतंय ना? पुढे बघा. कोणत्या पोत्यांची संख्या समान आहे? बघूया आता इथं आपल्याला तांदूळ 1 2 3 4. बघा इथं किती आहे? 4. 1 2 3 4. इथे 4 आहे. 1 2 3 4 5. इथं किती आहे? 5. 1 2 3 4 5 6. म्हणजे कोणती कोणाची समान आहेत रे? तांदूळ आणि शेंग. मग कोणाची समान आहे? तांदूळ आणि शेंग. पर्याय नंबर 2. पर्याय नंबर 2. ठीक आहे. पुढे बघूया आपण. आता इथं आपल्याला सरावासाठी एक चित्रालेख दिलाय बघा. प्रश्न 1 ते 3 साठी प्रश्न आहेत बघा. दिलेली चित्ररूप माहिती अभ्यासून खालील प्रश्नांची उत्तरं द्या. बघा कोणाला अडचण आहे घरी? कोणाला अडचण आहे? बघा कशात एक पहिली गोष्ट म्हणजे काय बघायचं? प्रमाण. प्रमाण काय दिले रे? एक चित्र बरोबर किती मुले? 5 मुले. एक चित्र बरोबर किती मुले आहेत? 5 मुले आहेत. त्या चित्रामध्ये इथं दिल्यात वस्तू म्हणजे कोणाला कोणती वस्तू आवडते आणि इथं दिलेत फुलं. एक चित्र म्हणजे किती आहे? 5. एक चित्र म्हणजे किती आहे? 5 मुलं आहेत. मग आता सायकल किती जणांना आवडते? 4. 4 पटकन म्हणणार तुम्ही. किती? 20. एक चित्र बरोबर 5 मुलं आहेत. 5 एके 5 5 2 10 5 3 15 5 20. प्रोजेक्टर किती जणांकडे आहे? 15. 5 1 5 5 2 10 5 3 15. मोटर किती जणांकडे आहे? 5 एके 5 5 2 10 5 3 15 5 20 5 7 25. विमान 5 एके 5 5 2 10 5 3 15 5 20 5 या पद्धतीने आपण चित्रालेखाचं काय केलं? माहिती मिळवली. बरोबर की नाही? आणि त्यानंतर आता आपल्याला प्रश्न बघायचे बघा. बघा छोट करते म्हणजे चित्रालेख आणि प्रश्न आपल्याला समजतील. बघा कोणती वस्तू सर्वात जास्त मुलांना आवडते? कोणती वस्तू? विमान. बघा इथं सगळ्यात जास्त आहे की नाही? इथं किती होतं रे? 30 होतं. म्हणजे सगळ्यात जास्त कोणाला आवडते? इथं किती होतं? 20. इथं होतं 15. इथं होतं 25. म्हणजे सगळ्यात जास्त वस्तू कोणाला आवडते? कुठली आवडते? विमान आवडते. दुसरं बघा प्रोजेक्टर आवडणाऱ्या मुलांची संख्या किती? 15. किती आहे? 15. काही जण 3 लिहितील बघा. 3 बरोबर आहे का रे? नाही. तर एक चित्र बरोबर किती विद्यार्थी आहेत? 5. म्हणून 15. प्रोजेक्टर किती मुलांना आवडतो? 15 मुलांना. तिसरा प्रश्न बघा. सायकल आवडणाऱ्या मुलांची संख्या. बघा इथं प्रश्न नीट वाचायचा आहे. सायकल आवडणाऱ्या मुलांची संख्या विमान आवडणाऱ्या मुलांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त अथवा कमी आहे? इथं आपल्याला दोन्ही विचारले. जास्त आहे का कमी आहे ते आपण ठरवायचे. मग आता आपल्याला काय करावं लागेल? सायकल आवडणाऱ्या मुलांची संख्या किती आहे? किती आहे? 20 आहे. विमान आवडणाऱ्या मुलांची संख्या किती आहे? 30 आहे. मग काय करायचं? काय विचारले? सायकल आवडणाऱ्या मुलांची संख्या जास्त आहे का कमी आहे रे? सायकल आवडणाऱ्या मुलांची संख्या
कमी आहे, किती आहे? 20 आहे, बरोबर की नाही? मग आता कितीने जास्त आणि कमी कसं ठरवायचं? तर ज्या माहितीच्या म्हणजे ज्या माहितीला पेक्षा हा शब्द आलेला आहे, म्हणजे सायकलच्या माहितीला पेक्षा आले का विमानाच्या माहितीला पेक्षा आले? हा पेक्षा शब्द कशाचा आलाय? विमानाच्या माहितीला आले। मग जो पेक्षा शब्द आलाय का नाही त्याच्यापेक्षा जास्त आहे का कमी आहे बघायचं। मग विमानाच्या संख्येपेक्षा सायकलची संख्या कमी आहे का जास्त आहे? कमी आहे की नाही? कितीने कमी आहे? 10 ने। मग विमान आवडणाऱ्या मुलांपेक्षा किती? 10 ने जास्त आहे। बघा, सायकल आवडणाऱ्या मुलांची संख्या विमान आवडणाऱ्या मुलांपेक्षा 10 ने कशी आहे? जास्त आहे। सायकल किती जणांना आवडते? परत एकदा बघा, सायकल किती जणांना आवडते? इथे दिसते का? मी लिहिते, सायकल किती जणांना आवडते? सायकल किती जणांना आवडते? 20 जणांना आवडते। सायकल आवडणाऱ्या मुलांची संख्या विमान आवडणाऱ्या मुलांपेक्षा कितीने जास्त आहे किंवा कमी आहे असं विचारलं। मग विमान किती जणांना आवडतं? 30 जणांना। मग सायकल आवडणाऱ्या मुलांची संख्या विमान आवडणाऱ्या मुलांपेक्षा 10 ने कशी आहे? 10 ने कशी आहे? हा, बघा बरं, कमी आहे का जास्त आहे? तुम्हीच मला सांगायचं। बरं, कमी आहे। अजून कोणाला काय वाटतंय? कितीने जास्त? 10 ने जास्त किंवा 10 ने कमी असणार आहे, पण लिहायचं कसं? सायकल आवडणारी मुलं ही विमान आवडणाऱ्या मुलांपेक्षा 10 ने कमी आहे। कशी आहे? 10 ने कमी आहे। पर्याय नंबर 3। पर्याय नंबर 3 कसं लिहायचं कळलं का? ज्याच्या संख्येला म्हणजे ज्या माहितीच्या संख्येला पेक्षा आहे का नाही ते बघायचं आणि त्या माहितीपेक्षा मग कमी असले तर कमी, जास्त असले तर जास्त। मग सायकल पेक्षा विमान कसं आहे? जास्त आहे। मग सायकल आवडणारी संख्या किती आहे? 10 ने कमी आहे। समजलं? पुढचा बघा, कोणती वस्तू सर्वात कमी मुलांना आवडते? प्रोजेक्टर। कारण इथं बघा किती आहे? फक्त 15 मुलांनाच प्रोजेक्टर आवडतोय, त्याच्यामुळे सर्वात कमी वस्तू कुठली मुलांना आवडते? प्रोजेक्टर। पर्याय नंबर 2। समजलं? काही अडचण आहे का चित्रालेख मध्ये? चित्रालेख फक्त प्रमाणावरती आहे। तुम्ही सोडवायच्या अगोदर हे प्रमाण बघायचं आहे। चित्रालेख आला की पहिलं लक्ष कशावर गेलं पाहिजे? प्रमाणावरती गेलं पाहिजे। चित्रालेख आणि प्रमाण बघितलं तरच तुमची ती 2-3 प्रश्न काय होणार आहेत? बरोबर येणार आहेत, नाहीतर ते प्रश्न तुमचे चुकणार आहेत। काही अडचण नाही, बरोबर? समजलाय घटक? त्याच्यानंतर अजून सुद्धा तुम्ही चित्रालेख तयार करून त्याच्यावरचे प्रश्न तयार करू शकता। ठीक आहे।